आपण केवळ सल्लागाराच्या भूमिकेत सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सल्ला देणे, त्याच्यासारखी सोपी गोष्ट नाही आहे. त्या भूमिकेत कशासाठी जायचं? रसिकाच्या भूमिकेत सतत राहणं, अभ्यासू भूमिकेत सतत राहणं हे चांगलं आहे. त्यामुळे आजची जी जनरेशन आहे त्यांना इतकं सगळं सामाजिक अवेअरनेस सगळं बघायला मिळतो, त्याची प्रतिबिंब त्यांच्या ह्याच्यात येतात. ती आपण मॅच का करू शकत नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणं मला आवडतं. म्हणून मी जे थरार नाटक आहे ना, ते आजच्या तरुण पिढीला तरुण पिढीला समोर समोर ठेवून प्लस त्यातली जी नायक नायिका आहेत ते आजच्या काळातली नायक नायिका आहेत, त्यांची भाषा बोलण्याचा मी नाटकातून प्रयत्न केलेला आहे. आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक जण आहेत की मस्त छानपैकी आपल्याला फसवत असतात. म्हणजे हे अशी मी अनेकदा फसली आहे. मंदार देवस्थळे, मी नावं घेऊन सांगू शकते. अरे बापरे. एक सिरियल केली होती, त्याला 2.5 कोटी काहीतरी लागले होते, मी फायनान्स केला होता. अरे अरे. माझं नाव कुठेही आलं नाही निर्माती म्हणून. तुम्हाला ऑलरेडी माझं झी बरोबर कॉन्टॅक्ट झालेले, मी तिथे चेंज करू शकत नाही. ठीक आहे, सुरुवातीचे पैसे मिळाले आणि शेवटचे जवळजवळ 1-1.5 कोटी मला त्याने छानपैकी शेंडी लावली. आता फोनही उचलत नाही, फोनही त्याने बदललाय. नंतर तुम्हाला आमचे दूरदर्शनवरचे जे कॅमेरामन आहेत त्यांनी एक सिरियल केली होती पाषाणपती म्हणून, त्यानेही मला शेवटचे पैसे दिले नाहीत. असे अनुभव आलेले आहेत अनेक. आपल्याकडून 50 लाख घेतले जातात आणि ती मधली व्यक्ती 20 ते 30 लाख ती व्यक्ती परत ती त्यांना देते. आणि जेव्हा त्यांची मैत्री झाली, मला वाईट वाटत होतं ग, पण काय करू, माझी भूमिका जात होती म्हणून मी हो म्हटलं. पण मला कळत होतं की तू फसली जातेस ह्याच्यात. खरी मला तुझ्याकडून एवढे पैसे मिळायला हवे होते, त्याच्याऐवजी असे झालेले. त्यामुळे हे असे फसवाफसवीचे व्यवहार तर आपल्या म्हणून म्हणतो की खूप तुम्ही जो होतात. विषय सांगितलात ना की गुरु ह्या विषयावर आपण घरात काहीची प्रचंड क्षमता असते, अवतारी पुरुष जेव्हा असतात किंवा काही नॉलेज बेस असतं. आताच आपण गुरूंच्या विषयी बोलतोय, त्या एक मनशांती मिळते असं म्हणतोय आपण सगळं. पण त्याच वेळेला जर तुम्ही पाहिलं की समाजात अशोक खरात सारख्या व्यक्ती सुद्धा येत आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपण जे काय वाचतोय ते वाचल्यानंतर भीती वाटते. तर तुम्हाला काय वाटतं अशा वेळेला? ह्या सगळ्या व्यक्तिविशेषांवर आधारित घटना घडतात. मानसिक रित्या तुम्ही किती वीक आहात ह्याचा हा पुरावा आहे. म्हणजे सजग असणं ह्याच्यासाठी पण तुम्ही मनाने स्ट्रॉंग असायला पाहिजे. किंवा पैशासाठी एखादी व्यक्ती कुठच्या लेवलला जाऊ शकते हो. आणि म्हणजे ही नाही नाही, मी बुवाबाजी तुम्हाला आहे असं मला बुवाबाजी वाटतं. आहे. मग कसं असतं ना, फसवणारा असतो ना तो हुशार असतो, फसणारा हा काहीच नसतो, शून्य असतो किंवा मनाने मातीचा. कमकुवत असतो असं कमकुवत मला पण वाटतं. नाही आहे, तो बेसावध असतो. फसणारा माणूस बेसावध असतो, हुशार माणूस फसत नाही असं नाही ना. हुशार ब्रिलियंट माणसं पण फसतात, हो. केवळ बेसावध असतात. म्हणून बेसावध क्षण बरोबर हेरणारे लोक असतात ना, ते ह्या कॅटेगरीतले लोक आहेत. त्यांना ते बरोबर कळतं की हा माणूस बेसावध आहे, हा फसवण्यासाठी योग्य आहे, आणि मग ती माणसं गळाला लागतात. मासे फसतात ना तुमचे, जे आकडा हो. म्हणजे काय होतं, ते फसतात. ते बिचारे काहीतरी खायला आलेले असतात इनोसंटली, ते फसतात. तसंच फसवणारा माणूस प्रचंड आमचे शांताराम पवार गुरु म्हणायचे की मवाली माणूस ब्रिलियंट असेल ना तर मोस्ट डेंजरस. ते पैलवान असतात ना, ते काय, ते फक्त पैलवान असतात. ते विनाकारण कोणाला मारायला जात नाहीत. तुम्ही कुस्ती खेळला तर तुम्हाला हरवतील. पण मवाली माणूस जो असतो ना, गुंड असतो, तुझं ब्रिलियंट असेल तर तो विध्वंसक असतो. खरात सारखी माणसं ही ब्रिलियंट असतात, प्रचंड हुशार असतात, आणि त्यांना बरोबर त्यांचा विध्वंसक जो हेतू असतो ना तो जागृत असतो, समोरच्याचा नसतो. तो बेसावत असतो, तो त्याच्या सगळ्या आवरणाला ह्याला त्याला बोलतो. म्हणून गुरु हे निवडण्याची पात्रता शिष्यामध्ये पण असायला पाहिजे. नुसतेच गुरु तर असतातच, अवतारी पुरुष आहेत गुरूंमध्ये, अनेक हे आहेत. सगळ्या लोकांसाठी गुरु आहेत, सामान्य माणसासाठी पण आहेत आणि असामान्य माणसासाठी आणि असामान्य माणसासाठी पण आहेत. आपण कोणाला सिलेक्ट करायचं, आपण कोणाबरोबर जायचं, हे ज्याच्या ज्याची कुवत ठरते. आणि मग हे असे जे बंधुगिरी करणारे किंवा हे तोपर्यंत माहिती नसतात ते ना, कारण त्यांची ती ओरिजिनल हेच आलेलं नसतं लोकांसमोर. फसणारे बेसावध असतात, ते त्यांच्या मागे जातात, आणि म्हणून हा सगळा प्रकार, ही विकृती आहे ना. काही वेगवेगळ्या पद्धतीचे बंधू आहेत. काही लोक
तुम्हाला ब्रिलियंटली असं फसवतात की तुमच्या नंतर लक्षात आपण 5 करोडला धुपलो, 10 करोडला धुपलो. ते आर्थिक व्यवहारामध्ये हुशार असतात. आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा हम्म. अनेक जण आहेत की मस्त छानपैकी आपल्याला फसवत असतात. म्हणजे हे अशी मी अनेकदा फसली आहे. हा. मंदार देवस्थळे, मी नावं घेऊन सांगू शकते. अरे बापरे. एक सिरियल केली होती, त्याला 2.5 कोटी काहीतरी लागले होते, मी फायनान्स केला होता. अरे अरे. माझं नाव कुठेही आलं नाही निर्माती म्हणून. तुम्हाला ऑलरेडी माझं झी बरोबर कॉन्टॅक्ट झालेले, मी तिथे चेंज करू शकत नाही. हम्म. ठीक आहे, सुरुवातीचे पैसे मिळाले आणि शेवटचे जवळजवळ 1-1.5 कोटी मला त्याने छानपैकी शेंडी लावली. आता फोनही उचलत नाही, फोनही त्याने बदललाय. नंतर तुम्हाला आमचे दूरदर्शनवरचे जे कॅमेरामन आहेत त्यांनी एक सिरियल केली होती पाषाणपती म्हणून, त्यानेही मला शेवटचे पैसे दिले नाहीत. असे अनुभव आलेले आहेत अनेक. आता श्यामच्याईचं उदाहरण सांगते, तो पेंढारकर, त्याने मला मस्त फसवलंय. त्याने पण असंच 1-2 अरे कोटीला बापरे. फसवलंय. हा. त्यामुळे असे अनेक फसवे मी लोक तुम्हाला आजही मगाशी आहेत. सांगितलं ना की सिनेमा करणं आणि मी काही घाबरत नाही, त्यांची नावं घेऊन ठोक सांगते. हे असं झालंय माझ्यामध्ये, नाही, आता काही सावध करू शकत बाकीचे नाही. लोक सावध होतील त्याच्याने. हा, की म्हणजे ते त्यांच्यापासून जसं सावध खरात राहा. खरात प्रकरण उघडकीस आल्यामुळे आता लोक सावध होतील. पण जे बेसावध आहेत ते सावध होतील. जे सावध आहेत त्यांना काय फरकच नाही पडत. ते अरे ते खराच्या नादी लागणारच नाहीत. बरोबर. कॉन्शियस लोक असतात ना, म्हणून मी म्हटलं की फसवणारा हुशार असतो. बेसावध असतो तो हुशार माणूस पण फसू शकतो आणि ढ माणूस पण फसू शकतो. किती प्रँक्स होतात बघा ना. प्रँक्स नावाचा प्रकार आहे की हळू हो, आपण तिघे जण उभे असते, अशी टपली मारतो आणि असं इकडे बघतो. कोणाला कळतंय की कोणी टपली मारली? अनेक वेळेला तुम्हाला सांगते, या क्षेत्रात मधली व्यक्ती असते, ती सांगते तो आर्टिस्ट घेणार आहे, 50 लाख घेणार आहे. हा. आपल्याकडून 50 लाख घेतले जातात आणि ती मधली व्यक्ती 20 ते 30 लाख ती व्यक्ती परत ती त्यांना देते. आणि जेव्हा त्यांची मैत्री झाली, मला वाईट वाटत होतं ग, पण काय करू, माझी भूमिका जात होती म्हणून मी हो म्हटलं. हा. पण मला कळत होतं की तू फसली जातेस ह्याच्यात. खरी मला तुझ्याकडून एवढे पैसे मिळायला हवे होते, त्याच्याऐवजी असे झालेले. त्यामुळे हे असे फसवाफसवीचे व्यवहार तर आपल्या म्हणून क्षेत्रात म्हणतो की खूप तुम्ही जो होतात. विषय सांगितलात ना की गुरु ह्या विषयावर आपण खरात काहीची प्रचंड क्षमता असते. अवतारी पुरुष जेव्हा असतात किंवा काही नॉलेज बेस असतात गुरु. मला वाटतं आपल्या गप्पा जरा दुसऱ्या दिशेला चालल्यात. चालल्यात. हा. आपण आपल्या मूळ विषयावर हो, येऊया. हो. चित्रपट, सिरियल, नाटक ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही वावरलेले आहात. हम्म. तर त्याच्यापैकी तुमचं आवडतं क्षेत्र कुठलं? क्षेत्र असं ना, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मला ऍप्लिकेशन ऑफ आर्ट आवडतं. हा. मग मी समजा मला असं वाटलं की ही ही गोष्ट ह्याच्यावर सिनेमा चांगला होऊ शकतो. अमुक एक गोष्ट ह्याच्यावर नाटक चांगलं होऊ शकतं. अमुक एक ह्याच्यावर वाद्यवृंद किंवा असं एक्सप्रेशन आपण देऊ की ज्याच्यामध्ये लोक म्युझिकचं आहे. म्युझिकल ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील, बघतील, ऐकतील. जसं मी पुरुक्रमा एक माझा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये परिक्रमाचा आपण पुरुक्रमा केला. माझ्याबरोबर तुम्ही चला. मी तुम्हाला संगीतात काय घडलं, दूरदर्शनमध्ये माझ्याबरोबर काय घडलं, कामाठीपुरात राहताना तिथून मी कसा बाहेर आलो, माझ्याबरोबर नाटकं करताना काय घडलं, नाटकं कशी मला करता आली, ह्या सगळ्याचं मी म्युझिकल डेमॉन्स्ट्रेशन देत तो प्रयोग करतो. तर माझ्यासाठी हे प्रयोग महत्वाचे आहेत. तरी Application कुठलं तरी एक क्षेत्र असतं ना की जे आपल्याला जास्ती आवडत मला असतं. नाटक मी जास्त म्हणजे जिवंतपणा असतो नाटकात. थिएटर आणि थिएटरमध्ये ना तुम्ही काय असतं, थिएटरमध्ये तुम्ही रोज प्रयोग करू शकता. रोज सिनेमा हे माध्यम हे हे माझं एकट्याचं नाही आहे. मला सगळ्यांची त्याच्यासाठी एक युनिटची गरज आहे. मोठ्या प्रमाणात माझं एक्सप्रेशन, माझं व्हिज्युअलायझेशन उतरवायला मला खूप खर्च आहे, खूप लोक लागणार, खूप तांत्रिक त्याच्यामध्ये गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे ते बरचसं परावलंबी आहे. पण नाटक मला ही स्पेस मी इथे क्रिएट करू शकतो. मी एकटा करू शकतो, तुम्ही असणार माझ्याबरोबर दोघे करू शकतो, हे चौघे असतील ते. त्यामुळे थिएटरची जादू ही खूप वेगळी आणि ती खूप वेगळी चॅलेंजेस तुम्हाला देऊ शकतात. मी हा फ्लॉवरपॉट तुम्हाला थोड्या वेळाने ह्याच्यातून मी हा एक रंगीबेरंगी मोठं पाखरू आहे, पक्षी आहे, हे सांगितलं तरी तुम्ही माझ्याबरोबर त्याच्या बरोबर येता तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं की ही म्हणजे आपल्या लोकनाट्याने आपल्याला शिकवलेलं आहे की एक फेरी मारली लंडन, अरे मी पाकिट मुंबईला विसरलो, 1 मिनिट घेऊन येतो,
परत येतो, पाकिट घेतो, किती वेळात. ही जी लिबर्टी आहे, हे जे आहे ना, हे ह्याला वाव थिएटरमध्येच मिळतो. सिनेमामध्ये तुम्हाला ऍक्च्युली लंडनमध्ये उतरावं लागतं, ऍक्च्युली पॅरिसमध्ये हो. उतरावं लागतं. मला नाही, आम्ही टूर काय, चला इमॅजिनेशन. आता आपण बदामीमध्ये आलो, मग टूरमध्ये ती मुलं बस घेऊन बसमधून उतरतात. बस कुठची, तर गाडी गाडी. हे तो ऑडियन्स तयार झाला. म्हणजे लहानपणी आपण एकमेकांचे शर्ट पकडून जुगजुग गाडी करतो, ती मोठ्यापणी टूर मध्ये वापरली. सगळ्या ऍप्लिकेशन ऑफ आर्ट टूर मध्ये वापरलं. तमाशाचा फॉर्म टूर मध्ये आधुनिक पद्धतीने वापरला. सिनेमा मला जर टूरवर करायला झालं तर मला ती बस घ्यावी लागेल, मला प्रत्यक्ष. ती सगळी माणसं करणं, तिथे मी गाडी गाडी कळवतो, मला काय वेडा असला करता सिनेमा. ते रियालिटी वास्तववादी प्रकरण आहे सगळं. थिएटरमध्ये तुम्ही पोर्ट्रेट करू शकता आणि चित्र तुम्हाला काढायचं असेल रिअलिस्टिक, तर त्यासाठी सिनेमाची गरज आहे. म्हणजे मला जे वाटतं ते मी थिएटरमध्ये करू शकतो, मला जे प्रॅक्टिकली दाखवायचं ते मला सिनेमामध्येच दाखवायला लागेल. तिथे मी तुमच्या परंतु ती इमॅजिनेशन, कल्पना शक्ती हवी ना, तेवढं सर्व इमॅजिन करण्यासाठी. कल्पनाशक्तीला मात्र हा. दोन्ही ठिकाणी गरज आहे. सिनेमाला, तो सिनेमा मी स्वतः आधी बघितला पाहिजे, तर मी तो तसा करेन. नाटकामध्ये मी काही बघितलेलं नसेल, पण मी प्रयोग करत करत मला पाहिजे त्या दिशेने मी जाऊ शकतो. एवढं फ्लेक्झिबल ते माध्यम आहे. काळाप्रमाणे नवीन नवीन तंत्र येतच राहणार आहेत. आता AI आलं, ह्याच्यापूर्वी स्पेशल इफेक्ट्स होते, क्रोमा होता. क्रोमा पण तुम्हाला पाहिजे ती जादू करून देणारा हो. होता. असे तंत्र नवीन नवीन येतच राहणार. एआयच्या पुढचं आणखी काय काय येईल भरपूर. म्हणजे आपल्याला, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सिनेमा करायला सुरुवात केली तेव्हा आपण रेळाच्या रेळा घेऊन मिक्सिंगला जायचो. हो. टॅक्स्या 2-2 कमी मॅगझिन. पडायच्या, गाड्या कमी पडायच्या. मग ते बिटावर आलं, मग आणखी असं करत करत आता एवढ्याच्या चिपवर आपण सिनेमे करत आलोय. एआय ही एक फॅसिलिटी आहे आणि असे अनेक शोध ह्याच्यापूर्वी नवीन नवीन आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, आपण अं, सुरुवातीच्या काळामध्ये सिनेमे करत रेळच्या रेळ टॅक्सीतून घेऊन मिक्सिंगला हो. जायचो. हो. साऊंड वेगळा असायचा, शूटिंग मॅगझिन शूटिंग व्हायचं. मॅगझिन, हे सगळं. मग तंत्र जसं जसं बदलत गेलं तसं ते आकार कमी कमी होत गेले आणि एवढं एवढं होत करून आता चिप मध्ये अख्खा 500 सिनेमे राहू शकतील, इतकी फॅसिलिटी आता आलेली आहे. हे संशोधनामध्ये शोध सगळे लागतच असतात. तसंच जसं पूर्वीचे स्पेशल इफेक्ट होते, त्याच्यामध्ये जुळे दाखवायचे, हे दाखवायचे, असं करत सिनेमे येत गेले. मग क्रोमा आलं, आता AI आलं. इथे हुशारी कुठे येते, की आपण याचा कसा वापर करतो. जसा चांगल्या गोष्टीचा मिसयूज होतो, तसंच एआयचा मिसयूज होऊन होऊन इतकं त्याचं अतिरेक झाला सोशल मीडियामध्ये, की सगळ्यांना एक भीती वाटते, की आता आपलं सगळं गेलं. पण त्याच्यामधलं जसं सिंथेटिक कळतं, की हे आर्टिफिशियल आहे, हे खोटं आहे. प्रेक्षक हळूहळू चाणाक्ष होत जाणार, इतकं ते येईल आणि मग परत ओरिजिनल ह्याच्यावर लोकांना आपण असा सिनेमा केला पाहिजे असं ह्याच्यावर येणार. जिथे ही फॅसिलिटी वापरायची गरज आहे ना, तिथे एआयचा ब्रिलियंट वापर होऊ शकतो आणि तो होणार. त्यामुळे मला असं वाटत नाही, घाबरून जायची काय गरज नाही, की एआय मुळे अमुक होईल. एआय मुळे जसं मोबाईल आला, मग फ्रॉड आले, आपले अकाउंट परस्पर ढापणारे लोक आले. हो. पण तरी सुद्धा ज्यांना आपण ब्रिलियंटली वापरतोय वापरायचं मोबाईल. असतं ते वापरतात. तसं तुम्हाला ब्रिलियंटली एखादा एआय, मला अगदीच शिवाजी महाराजांच्या काळातला सिनेमा करायचा असेल आणि तिथे ज्या अशक्य गोष्टी त्यांनी गडावर कसे दगड चढव, याचे आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटत, अशा ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीच्या फॅसिलिटी म्हणून वापरल्या जातील. टायटॅनिक सारखा सिनेमाचे आत्ता स्पेशल इफेक्ट दाखवतात, पण त्यावेळेला एआय नव्हतं ना. आता तुम्ही बघा रीलवर टायटॅनिक हो. कसं आपटतं, हे हे आता केलेलं आहे. त्यावेळेला स्पेशल इफेक्टची ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये क्रोमामध्ये टायटॅनिक किंवा हे केलेलं आहे. हम्म. त्यामुळे आज जर टायटॅनिक झालं असतं तर एआयचा सर्रास चांगला वापर झाला असता. पण लोकांच्या मनात एक जी भीती आहे. आहे, की ह्याचं काय होणार, ऑडियन्स काय विचार करेल, सिनेमामध्ये हे काय शक्य आहे, जी त्याच्यामुळे जी टेन्शन क्रिएट होणार असेल ते कदाचित कमी होईल, की हे काय स्पेशल इफेक्ट आहेत. पण त्याची मजा जी आहे ना, मजा निर्व्याजपणे घेतली तर हम्म. आज त्या एआयचा आपल्याला काय बॉदर करायची गरज नाही. आणि एआय तुमच्या ब्रेनशी कम्पेअर करू शकतच नाही. नाही करू शकत. तुम्ही जे फीड करणार तेच देणार ना ते. बरोबर. तुम्ही फीड, आज आज सगळीकडे हा गैरवापर चाललेला आहे त्याचा. आपण आता भविष्याचे टूम निघाले.
तुम्ही तुमची जन्म तारीख सांगा, तुम्हाला भविष्य. त्याच्यामुळे तुम्ही सगळा डाटा त्यांना देऊन टाकता ना, सगळं देऊन टाकता. मग तो कोणी सांगेल भविष्य? तर काय पुढे कोणी बघितलं होतं की नाही ते? हो. ते काय आपण टॅली करायला बरोबर. जात नाही भविष्य कोणाचं काय. भूतकाळ बरा सांगतात, भविष्यकाळ चुकतोच अनेक लोकांचा. त्यामुळे ह्याने घाबरायचं. त्याचं जसं सोशल मीडियाला घाबरून हो. मला सोशल मीडियाचा फायदा झाला. मी क्लोज एन्काउंटर कादंबरी पुस्तक जे लिहिलं, हं, ते मी थोडे भाग सोशल मीडियावर टाकत गेलो. दर रविवारी एक शिस्त लावली स्वतःची. हं. त्यासाठी मी कुठचं मॅगझिन किंवा कुठचं वर्तमानपत्राकडे गेलो नाही ते छापा म्हणून सांगायला. पण त्याचे अनेक भाग झाले आणि त्याच्यावर पुस्तक आलं. राजहंस सारख्या मोठ्या प्रकाशन संस्थेने त्याचं पुस्तक काढलं. मग सोशल मीडियामुळे लोकांनी वाचून सुद्धा आज पुस्तक त्याला हो, आणि आज छापलं. सोशल मीडियामुळे किती लोकांना रेकग्नायझेशन मिळालं आहे. आणि हे जे आपण नवीन कलाकार येत आहेत. पटकन पोचतो. बघा मधला काळ एक असा होता ना, वर्तमानपत्राशिवाय तुम्हाला आपल्या नाटक सिनेमाला प्रसिद्धी नव्हती. आणि एक मुंबईतलं वर्तमानपत्र अख्ख्या महाराष्ट्रभर एक नाटक आलं की अख्ख्या 15 ऑगस्टला जाहिरात टाकली, अख्ख्या महाराष्ट्राला कळायची. मधला एक काळ असा आला होता की पुरवण्यांमुळे गोरेगावला काय चाललंय दादरला कळत नव्हतं. पण आता सोशल मीडियामुळे परत अख्ख्या जगात तुम्ही कुठेही पोहोचू सगळीकडे. शकता. ही त्याच्यात तुम्ही ऍडव्हान्टेज घेणार का डिसएडव्हान्टेज आणि घेणार? आजकाल आता हा एक वेगळा विषय झाला. तुम्ही जर पेपर उघडलात तर अख्खी 2 पानं नाटकाच्या ऍडव्हर्टाईजने दिसतात. हा त्यामुळे नाटकाला पुन्हा चांगले दिवस आलेत असं वाटतंय. हा पण ते प्रत्यक्ष जेव्हा नाट्यगृहात गेलं तर थिएटर रिकामं दिसतंय. पण इतकी चांगली नाटकं आलेली आहेत, इतकी चांगली नाटकं आलेली आहेत. पण आपला मराठी प्रेक्षक हिंदीकडे जातील, हिंदी सिनेमा, चित्रपट पाहतील. परंतु मराठी नाटक आणि चित्रपट याच्याकडे म्हणावं तितकं फिरकताना दिसत नाही. तर तुम्हाला याविषयी काय सांगायचंय, की लोकांनी पुन्हा मराठीकडे येण्यासाठी आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? अं, आता एकंदरीतच म्हणजे बघायला गेलं तर हिंदी सिनेमाला सुद्धा तितकी गर्दी होत नाही. घरातून बाहेर पडणं सिनेमासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन लोकांनी स्वतःच ठेवलेलं आहे. कशासाठी बाहेर पडायचं हे ठरवतात. मग त्याबरोबर जेवण आलं, फिरणं आलं, हे सगळं आलं. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर जाऊन 3 तास बसण्यापेक्षा नंतर येईल तेव्हा बघू ही टेंडन्सी वाढल्यामुळे थिएटरकडे सिनेमाच्या जाणं हो, कमी पण झालं असेल. नाटकं मराठी तर इतकी सुंदर सुंदर नाटकं आलेत ना. आलेली आहेत. आता काय होतं नाटकांची पण तुम्ही म्हणता ना, एवढ्या जाहिराती प्रत्येक जण आपापला प्रयत्न करून बघतो. प्रोडक्शन काढून नाटक काढण्याचा प्रयत्न करून बघतो. पण ज्या गोष्टीची चर्चा होते, जे हॅमर होतं, ज्याच्याकडे फायनान्शियल स्ट्रेंथ असते, असा माणूसच आज नाटक सस्टेन करू शकतो. मग 70, 80, 90, 100 प्रयोगानंतर काय बघूया म्हणून मग तिथे गर्दी होते. हे पहिल्यापासून चालू आहे. आजही आहे. आज नाटकाला जे लोक येतात ते नामवंत कलावंत असतील म्हणजे सिरियलमध्ये गाजलेले, सिनेमात गाजलेले, नाटकातच गाजलेला कलावंताला बघायला वेळ लागतो. पण इतर माध्यमातून गाजून आलेले, नाव कमावलेल्या लोकांचं नाटक कसंही असलं तरी बघायला आज गर्दी होते, बघायला जातात. चांगलं असेल तर मग ते पुढे चालत राहतं. नाहीतर मग ते पण नाटक बंद होतं. ते नाटक नामवंत कलावंत घ्या, नाटकात दम नसेल तर ते काही लोक बघायला जात नाहीत. पण शासनाने पण असं मदत केलेली आहे नाट्य निर्मात्यांसाठी. 100 प्रयोग झाले तर त्यांना पैसे आहे, मिळतात, अनुदान आहे. अनुदान मिळतं. जसं चित्रपटासाठी 40 लाखाचं अनुदान मिळतं, नाटकांसाठी सुद्धा चांगली अमाऊंट आहे. म्हणजे शासन खूप हेल्प करतंय. शासन हेल्प करतं. परंतु मराठी प्रेक्षक थिएटरपर्यंत जाणे किंवा लोकांनी चित्रपट पाहणे यासाठी काहीतरी शासनाने करायला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्यासारखी दिग्गज व्यक्ती काहीतरी. नाही, मी तुम्हाला सांगू का, मी अनुदान कमिटीवर होतो. त्यावेळेला गेल्या 3 वर्षामध्ये इतके अप्रतिम मराठी सिनेमे आले. त्यांना एक हो, पण असे चित्रपट रिलीज सुद्धा होत ऐका, नाहीये. तर त्याच्यामध्ये शासन अनुदान देऊन त्याच्यापुढे शासन म्हणजे अख्खी यंत्रणा आहे ना मोठी. हो. ते हजारो लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यांना आपण एकाला कोणाला धरून करू शकत नाही. पॉलिसी ठरवणारे जे मिनिस्टर असतील किंवा काय त्यांना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तसं आशिष शेलारां कल्चरल मिनिस्टरचे आम्ही एक निवेदन दिलं आणि त्यांनी ताबडतोब इम्प्लिमेंट केलं. चित्रपताका नावाचा गेल्या वर्षी फेस्टिवल करून मराठी सिनेमा एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर तयार होत आहेत हे लोकांना दाखवायचा प्रयत्न केला, दाखवलं. आता नवीन सिनेमा जेव्हा येतील तेव्हा बघायची जबाबदारी परत लोकांवर येते. ते एकदा दाखवून ते होत नाही. ते
स्लो पॉयझनिंग आहे ते. असे असे महोत्सव अनेक झाले, अनेक ठिकाणी महोत्सव झाले, जिल्हा लेवलवर झाले, तालुका पातळीवर झाले, गावागावात ही जी आवड मोठ्या स्क्रीनवर सिनेमा बघा तिकीट काढून ही आवड निर्माण परत एकदा करायची वेळ आलेली आहे. नाहीतर लोक तिथपर्यंत येणार नाहीत. म्हणून फेस्टिवल हा त्यातला महत्वाचा भाग आहे, की जे इंटरनॅशनल असू दे, नॅशनल असू दे, मी तर म्हणतो मराठी सिनेमांचे खास फेस्टिवल व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतः याच्यासाठी काय पावलं मी उचलली? स्वतः आता बघ वेंगुर्ल्याला मराठी चित्रपट महोत्सव होतो आता ह्या मे महिन्यातच हा 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत त्यांचा 150वा सुवर्ण महोत्सव आहे नगरपालिकेचा. त्यातले नगराध्यक्ष आहेत राजन गिरप म्हणून, किंवा तिथली लोकल मंडळी जी आहेत सुहास खानोलकर म्हणा किंवा प्रशांत आपटे, ह्या सगळ्यांनी इंटरेस्ट घेऊन आता मला एक सुवर्ण संधी दिलेली आहे की तुम्ही फेस्टिवल अरेंज करा मराठी सिनेमांचा. आणि 8 सिनेमा मराठी आम्ही तिकडे दाखवतोय, 8 एकंदर. तर 8 वेगवेगळ्या जॉनरचे मराठी सिनेमे 23 ते 26 मध्ये दाखवतोय. वेंगुर्ल्यासारख्या पर्यटन स्थळामध्ये किंवा गावात हे 8 सिनेमे अत्यंत अद्ययावत थिएटर आहे तिकडे, प्रोजेक्टरवर आम्ही दाखवणार आणि ते बघितले गेले पाहिजेत मोठ्या प्रमाणात. मग त्याच्यातून लक्षात येईल की आजचा मराठी सिनेमा काय आहे, आणि मग एखादा नवा मराठी सिनेमा आला की ते लोक बघायला जातील. हे हे असं गणित आहे साधारण. हे सुटेलच असं नाही, त्यासाठी एका फेस्टिवलने काही होणार नाही. असे फेस्टिवल प्रत्येकाने मला वाटतं पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात व्हायला गावोगाव पाहिजे, हे गावागावात फेस्टिवल व्हायला व्हायला पाहिजे, पाहिजे. की बाबा हे थिएटर आहेत पण तिथे सिनेमे हे येत नाहीत. आता पूर्वीसारखी सिल्वर जुबली आणि हे सगळं लोक तेवढा वेळ देणार नाहीत सिनेमाला, कारण इतकी माध्यम आलेली आहेत, इतके चॉईस आहेत आता तुम्हाला. 100 दिवस, 50 दिवस मग सेलिब्रेट करतात, हे आ- दाखवायला आता लागतं. पूर्वी आपण बिर्याणी खायला हॉटेलमध्ये जायचो माहिती आहे ना. आता कोण हॉटेलमध्ये जाते बिर्याणी? पॅकेट घेतात, फ्रीज उघडला, 2 मिनिटात बिर्याणी. तर आता सिनेमा नाटक पण इतकी इन्स्टंट झालेली आहेत. नाटकं अजून नाही झाली कारण तो लाईव्ह परफॉर्मन्स आहे. हो. तो जोपर्यंत लाईव्ह आहे परफॉर्मन्स तोपर्यंत नाटकाला मरण नाही. म्हणून मी म्हटलं थिएटर हे लाईव्ह परफॉर्मन्स जे जे आहेत ते सगळे. आणि मराठी प्रेक्षक म्हणजे हा, नाटक वेडा असतो. पिकनिकला तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःच जावं लागेल. पिकनिकच्या व्हिडिओ बघून हा आम्ही काश्मीरला जाऊन आलो असं होणारच नाही. तिकडे जावंच लागणार तुम्हाला. सगळी फॅमिली घेऊन हॉटेलमध्ये जावं लागणार, जेवावं लागणार, तेव्हा तो समाधान मिळेल. तर हे जे लाईव्ह ज्या गोष्टी आहेत ना, जिवंतपणा ज्याच्यामध्ये आहे, त्याला तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागणार आहे, आणि ते म्हणजे थिएटर आहे. तसंच सिनेमाला प्रत्यक्ष जाऊन मोठ्या पडद्यावर सिनेमा बघणं, मोबाईलवर न बघणं, ह्याच्यात न बघणं, ही जेव्हा जाणवेल ना की अरे बघायला पाहिजे बुवा, काहीतरी मोठ्या प्रमाणात आणि आपली घडलं. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मला असं वाटतं नाटक, चित्रपट हे प्रामुख्याने पाहिलं. सिरियल तर पाहतात हो, घरात असल्यामुळे, हो, परंतु नाटक आणि सिनेमासाठी बाहेर पडायला पाहिजे, ते पाहायला पाहिजे. ती आपली संस्कृती आहे. नाटक म्हणा, मराठी चित्रपट म्हणा, वेगवेगळ्या विषयांवरती अतिशय सुरेख चित्रपट आजकाल होत आहेत. होय. आणि खरंच मी सगळ्या प्रेक्षकांना पण विनंती करेन, हे चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, नाहीतर थिएटर बंद होतील आणि ही जी एक संस्कृती आहे, चित्रपट होणार नाहीत, तर तुम्ही प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. अगदी येस. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे की आता सिनेमा किंवा नाटक हे सगळं प्रोड्यूस करणं पण कॉस्टली झालेलं आहे. हो. म्हणजे विशेषतः सिनेमा ही साधं राहिलेलं नाही, कारण रिकव्हरी होत नाही, लॉसेस होतात. मग एक निर्माता एक सिनेमा करून परत त्या वाटेला जात नाही. तुमच्यासारखे मग मी स्वतः 3 सिनेमे प्रोड्यूस केले. आता आजचा दिग्दर्शक फार फार तर एक सिनेमा करेल, नंतर बापरे नको असं करून तो निघून जाईल. मग आपण कोणाला कारण ब्रेक सिनेमा रिलीज करणे हा एक मोठा, मोठा झालेला आहे, चित्रपट बनवणे फार सोपं आहे, सोपं झालेला आहे. परंतु लोकांपर्यंत पोहोचवणं त्या निर्मात्याला फार कठीण आहे. आणि ही जागतिक समस्या आहे. हे काय महाराष्ट्रात भारतातच होतं असं नाही, सगळीकडे हा प्रकार आहे. नाही, पण लोक आता आपण हे म्हणतो हे मला थोडंसं पटत नाही. हं. कारण तुम्ही जर साऊथला गेलात तर तिकडे पहाटे 5चे सिनेमा सुद्धा हाऊसफुल होतात. तो श्रद्धेचा भाग आहे. कारण ते त्यांच्या मदर टंग, मातृभाषेवरती प्रेम प्रेम करतात. करतात त्यांना. सिनेमा आपण म्हणतो की साऊथ सारखा केल्यावर चालेल वगैरे, ते लोक कसाही असलं तरी पूर्वी कुठे साऊथचे सिनेमा एवढे बिग बजेट होते, तेव्हा पण तेवढ्याच लेवलने आपुलकीने बघायचे. म्हणजे नायकांसारखा सिनेमा तर लोकांचे पैसे पब्लिक फंडिंग वरून तयार झालेला आहे. तसा एखादा मराठी सिनेमा जर एखादा फंडिंग मध्ये तयार झाला तर निर्मात्याला स्वस्त पडेल तो करायला.
लोक परत जाऊन तो बघतील तर आणखी रिकव्हरी होईल. पण हे सगळे प्रयोग आहेत. हे प्रयोग हा प्रयोग असतो. तो यशस्वी होईल याची गॅरंटी नसते. नाही तर मग तो फॉर्म्युला होईल ना, मग प्रयोग होणार नाही तो. मग फॉर्म्युला होईल. फॉर्म्युला झाला की प्रयोगकता संपते त्यातली. त्यामुळे हा प्रयोग असतो तो करून बघायचा असतो. त्याची गॅरंटी नसते यशाची. पण त्याच्यातून जे निघेल ते मात्र तुम्हाला फॉर्म्युलापर्यंत घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे मराठी सिनेमा आज प्रोड्यूस करणं हा जगातल्या कुठच्याही भाषेतला सिनेमा प्रोड्यूस करणं इतकंच कठीण आहे. तेवढं इझी राहिलेलं नाही. करायचं काय माहिती आहे ना, की ते त्याच्यामध्ये सेफ्टी किती आहे हे बघून त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आजच्या परिस्थितीत. म्हणजे काळोखात उडी मारायचे दिवस आता नाही आहेत. महेश मांजरेकरने मध्यंतरी एक छान कल्पना मांडली होती. तोही माझ्या युट्यूब हम्म, चॅनलचा इथे आला होता हम्म. गप्पा मारायला. तेव्हा तो म्हणाला की एका प्रोड्युसरने चित्रपट काढण्यापेक्षा 5-6 चित्रपट निर्माते एकत्र आले पाहिजे आणि भव्य दिव्य म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज न करता चित्रपट काढावेत. काढणं एका प्रोड्युसरला सुद्धा आजही शक्य आहे, परंतु रिकव्हरी होत नाही तिथे. आपण म्हणजे सोशल वर्क तर करत नाही परत आहोत. तेच म्हणतो ना मी, तुम्ही भव्य दिव्य म्हणजे काय हे पासून परत ते चर्चेला त्याच्यामध्ये हो, अनेक फाटे फुट. सिनेमा हा पेपरवर तयार होतो आधी. तुमचं बजेट हे पेपरवर तयार होतं. तुम्ही जे काय लिहिता तेव्हाच तुमचं ते बजेट, मग त्यावेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की एवढा खर्च करायचा की नाही, एवढा खर्च करून त्याची रिकव्हरी आहे की नाही, ते होऊ शकतं की नाही. त्यापेक्षा मग आता सिनेमाकडे फाईन आर्ट म्हणून बघायची पाळी आलेली आहे. सरस्वतीच्या मागे लक्ष्मी येते हा, एवढ्यावरच विश्वास ठेवून सिनेमा करणं गरजेचं आहे. सरस्वती जितकी भव्य दिव्य, सरस्वती जितकी प्युअर, तितकी तिच्या मागे लक्ष्मी येणार. याच्यावर विश्वास ठेवला तर त्याच्यातून निभावून जाण्याची शक्यता वाटते मला. केवळ भव्य दिव्य आणि केवळ करून सुद्धा चांगले चांगले लोक फसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र येऊन करा किंवा एकट्याने करा किंवा 10 लोकांनी करा, गॅरंटी नसलेल्या विश्वातच आपण आहोत. कळलं ना? म्हणजे बरोबर. एखादं हॉटेल, शाश्वत नाहीये हा काहीच. शाश्वत नाही, शाश्वत काहीच नाहीये. म्हणजे कोणच शाश्वत नाही. म्हणून तर ते लय आणि हे स्थिर आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या पारंपरिक चाललेल्या आहेत. आज हे आहे, उद्या नाही. म्हणजे तुम्ही हॉटेल जरी काढलं तरी सुद्धा ते शाश्वत नाहीये. म्हणून हो, याने काढलं म्हणून मी काढतो ह्याच्यावर काहीच नाही. त्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, विचार करून उतरण्यासारख्या आहेत. त्यामुळे कुठचाच फॉर्म्युला याच्यामध्ये सक्सेसफुल बरोबर. होईल असं वाटत नाही. म्हणजे आपण हिस्ट्री बघितली तरी सुद्धा वाटत नाही, वर्तमान बघितलं तरी वाटत नाही, मग भविष्यावर आपण किती डिपेंड राहणार. पुरुषोत्तमजी, इतकी क्षेत्र तुम्ही पादाक्रांत केली आहेत, इतकं यश तुम्हाला मिळालंय, इतके अवॉर्ड्स मिळालेत, हम्म. पण कधीतरी असं होतं ना की कुठेतरी एखादी गोष्ट आपली अडकते आयुष्यात. असा कधीतरी कठीण काळ येतो की कधी आपल्याला अपयश मिळतं. असं कधी तुमच्या आयुष्यात झालंय का? हम्म. ही अत्यंत आपल्या क्षेत्रामध्ये कॉमन गोष्ट आहे. लोक धाडसाने सांगत नाहीत आपण हं. किती अपयशी आहोत. यशाचीच इथे कौतुक होतात. यशालाच किंमत आहे. अपयशाला वाली, सुग्रीव, हनुमंत कोणी नाही. आणि अपयश हे एकट्यानेच सहन करायचं असतं. तसं मी अनेक वेळा सहन केलेलं आहे. 3 मोठी अपयश मी पाहिलेली आहेत. म्हणजे एक, त्यातल्या 2 वेळा घरदार विकून परत उभे राहिलेलो आहोत आम्ही. आणि प्रत्येक वेळेला मगाशी सांगितलं तर माझी फॅमिली, माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. माझी पत्नी, मुलं सगळे माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे हा प्रकार झाला. अगदी प्रामाणिकपणे मगाशी तुम्ही काही गोष्टी बेधडक सांगितल्यात. त्यामुळे तुमच्याकडून स्फूर्ती घेऊन मी तुम्हाला सांगतो. 2016 साली आत्ता परत तिसऱ्यांदा प्रचंड मोठं अपयश माझ्या वाटेला आलं. आणि त्याच्यामध्ये माझी काही चूक नसताना आलं. एखाद्या गोष्ट म्हणजे माझं चुकलं म्हणून कधीच अपयश आलं नाही. माझा अंदाज चुकला म्हणून मला यश मिळालं, माझ्या पॉलिसीमुळे मिळालं. तसं माझ्या पॉलिसीमुळे अपयश नाही आलं. कुठच्या तरी नैसर्गिक किंवा वेगळ्याच ह्याच्यामुळे अपयश आलं. ते आता 2016 साली आलं. माझी मुलगी झी मध्ये कामाला ईपी होती, गौतमी माझ्या. गौतमी. तर ती चांगली 2-3 वर्षांनी तिला रिझाईन करायला लावलं आम्ही. कारण तिचं भाषा बदलत गेली, तिचं इन्व्हॉल्वमेंट बदलत. सकाळी 7 ला जाऊन 12 वाजता परत येणं, हे सगळं तिचं ना
तिच्यातला फेमिनिझमच कमी होत गेला. म्हणजे मुलगी तेव्हा ती मुलासारखी वागत आणि डॅशिंग एकदम असं कॅरेक्टर होतं. ते आणि अनिताने तिच्या आईने सांगितलं की हे काय मला बरोबर वाटत नाही. हे तिच्यावर जबरदस्ती आहे आणि इतकं काम काय आहे मोठं एवढं? चॅनलचा ईपी म्हणजे काय? तर ती सगळी बर्डन घेत ती कामं करत होती. त्यामुळे तिला सोडायला लावलं, रिझाइन करायला लावलं. आणि मग तिने स्वतःचा उद्योग सुरू केला. तिला सपोर्ट म्हणून आयुष्यात मी कधीही सिरियलच्या वाटेला मी गेलो नाही. मी नाटक, सिनेमा, वाद्यवृंद, चित्रकला सगळं केलं. पण प्रोजेक्ट सीरियल म्हणून मी फक्त शिवशाही आपल्या दारी गव्हर्नमेंटची 100% शुअर प्रोजेक्ट केली. बाकी सिनेमात रिस्क घेतली, नाटकात रिस्क घेतली, यशस्वी झालो, सगळं झालं. त्यावेळेला स्टार प्रवाहने एक आमचे सिरियल ओके केली. अं, गौतम हिचने प्रोड्यूस करायचे म्हणून आणि ती कन्सेप्ट ओके झाली. त्यांनी 1 वर्षाचं आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं स्टार प्रवाहाने. विनोदी सिरियल, चांगले पट्टीचे कलाकार त्याच्यामध्ये. 6 जणी तुम्ही आता जाऊन सर्च केलं तर मिळेल तुम्हाला. आणि आज हास्य जत्रेमध्ये असलेले कलावंत त्याच्यात होते. हम्म. असे चांगले म्हणजे फू बाय फू मधले किंवा असे एक पट्टीचे कलावंत घेऊन आणि एक्सपर्ट लोकांना ती करायला दिली. मग मी डिरेक्ट केलं नाही. मी फक्त निर्माता म्हणून उभा राहिलो. गौतमी रायटर किंवा बाकी सगळे एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याची होती. ती सिरियल त्या चॅनलला नेमका त्यावेळेला हेडच कोण नव्हता. त्यामुळे ती मला असं वाटतं की त्यामुळे कदाचित ती भरकटली असणार. 110 दिवस शूटिंग केलं आणि 60 एपिसोडमध्ये ती सिरियल स्टार प्रवाहाने अचानक बंद करून टाकली. त्यामुळे 1 ते 1.5 कोटीचा लॉस, जो म्हणजे त्याला काय खूप मोठा खूप लॉस मोठा होता. लॉस आहे. 1-1.5 कोटीचा लॉस. म्हणजे माझं कोकणात बंगला, पुण्यात फ्लॅट, राहतं घर 3 बेडरूम, गॅरेज, मुलंडला ऑफिस, गाड्या 3, एवढं सगळं मी म्हणजे आता आपण फक्त लिखाणावर कॉन्सन्ट्रेट करायचं. बाकी सगळं आपलं झालेलं आहे. सगळं झालेलं आहे. आता काय नको. असं असताना हा लॉस चॅनलने एका फटक्यात "नहीं आपको दूसरी दे देंगे, मगर ये बंद कर दे." त्यांना काही शरम वाटली नाही त्याची. ना तिथल्या लोकांना शरम वाटली, ना तिथल्या फायनान्सरना, तिथल्या आणि नाही अरे आपण काय दुसरी करा ना. मला वाटलं करतील ते असं. बरं माझा सिरियलचा अनुभव निर्माता म्हणून शून्य. तो एक हे हाच धरला तर. आणि सगळ्यांना घरदार विकून आम्ही पैसे देऊन टाकले. चॅनलने जेवढे एपिसोड आम्ही सबमिट केले त्याचे पैसे दिले. मग बाकीचं अंगावर पडलं. कर्जाने घेतलेले पैसे. या सगळ्या गोष्टी अख्ख्या अंगावर पडल्या. आणि आम्ही अक्षरशः एका बकेटमध्ये अंडी ठेवतात ना तसं आणि अंडी फुटल्यानंतर जी अवस्था होती ती आमची झाली. मग काय करायचं? सगळं कळून आज आम्ही म्हणजे ह्या वयात अनसर्टन असणं ही खूप भयानक गोष्ट आहे. हो. पण बिकॉज ऑफ माय फॅमिली, त्यांचा सगळ्यांचा आहे, आम्ही परत त्याच्यातून बाहेर येणार ह्याची मला गॅरंटी आहे. मी कधी कोणाकडे ह्या गोष्टी बोललो नाही. ना कधी कोणाकडे काय तुम्ही आमच्यासाठी करता, काय काही नाही. गव्हर्नमेंट आहे. माझ्या पाया पडणारे लोक 2 मिनिटात हा प्रश्न सोडवू शकतात. सरकार दरबारी इकडे-तिकडे. पण त्यांचे नमस्काराचे पाय बदलले आणि मी जाऊन तिथे उभा राहत नाही, माझ्या पाया पडा म्हणून. त्यामुळे माझा एक कलावंत म्हणून इगो आहे. मी ठरवलंय की अमुक 1 वर्षाचं प्लॅनिंग केलेलं आहे. ह्यामध्ये मी माझ्या फॅमिलीला ह्याच्यातून बाहेर काढणार आणि मी 100% काढणार. माझी नक्कीच क्रिएटिव्हिटी तुम्ही यातून बाहेर या. हां. कारण का माझं पाकीट हरवलं दादर स्टेशनला. तुम्ही माटुंगा स्टेशनवर शोधण्यात पॉइंट नाही ना. मी दादर स्टेशनवरच शोधणार आणि मी आता दादर स्टेशनवर आहे आणि मी ते शोधतोय. त्यामुळे अपयशाचा यश माझ्याबरोबर सगळ्यांनी आलं. काही लोक आहेत माझ्याबरोबर म्हणजे ज्यांनी ह्या काळामध्ये आज मोजकी लोक आहेत. पण हे सगळं मी नंतर सांगेन जेव्हा मी परत तुमच्या पॉडकास्टवर येऊन यशस्वी नक्कीच, म्हणून नक्कीच. जेव्हा येईन ना, परत तेव्हा मी नक्की. सगळी हिस्ट्री तुम्हाला नाही, सांगेन. आयुष्यात तुम्ही खूप यश मिळवलंय पण. होय, हे होय, आज तुम्ही सांगितलंत म्हणून हे कळलं. होय. आणि हे नाहीतर हे अपयश आहे ना, हे आर्थिक आहे. हो. बाकी माझं आज आम्हाला आमची फॅमिली एकत्र जाताना कोणी बघितलं तर कोणाला वाटणार नाही काय आहेत. आणि मी माणसं भरपूर लोकांना हे आज खूप आहेत. पण माझं तोंड असं उघडत नाही कुठच्या गोष्टीसाठी. आणि देवाच्या दयेने क्रिएटिव्हिटी शाबूत आहे. आजही नवीन गोष्टी मी सामोरा जातो. नवीन आज फेस्टिवल करतोय, नाटकं करतोय,
सिनेमे प्लॅन केलेले आहेत, हे सगळं ह्याच्यातून बाहेर येण्यासाठीच केलेलं आहे आणि ते येणार परत एकदा म्हणजे 2 वेळा हे झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, 17 ते 18 वेळा आम्ही घरं विकत घेऊन विकलेली आहेत. बापरे. इतकं आहे ते एखाद्याचं असू शकतं म्हणजे सगळ्यांना तुमचं यशच माहिती आहे, माहिती किती आहे. तुम्हाला यश आता बघा ना, मिळालंय ते. आपण म्हणजे म्हणून मी ना पॉडकास्ट बघतो सगळे चरित्र वाचतो. त्याच्यामध्ये स्फूर्ती येते. किती लोकांनी अपयश बघून बरबाद झालेले आहेत. मी गुरूंना त्याचं श्रेय देतो आमच्या, की आम्हाला तुम्ही आज लढाईला साबूत ठेवलेलं आहे. हे माध्यम साबूत ठेवलेलं आहे. लोक फोटोमध्ये आहेत बघा आज. दारूमध्ये गेले, बाईमध्ये गेले, बाटलीमध्ये गेले. ते लढाईला शिल्लकच राहिले नाहीत. ते अपयशामध्ये वाहून गेले. आम्ही आमच्या गुरूंमुळे, आध्यात्मिक पॉवरमुळे, क्षीरसागर महाराजांच्या शिकवणीमुळे आज आम्ही लढाईसाठी उभे आहोत आणि आम्ही लढून त्याच्यातून बाहेर येणार. वा, हा खूपच माझा छान. विश्वास आहे. आम्हाला भेटतील लोक चांगले आमच्या आयुष्यात येतील आणि ते आम्हाला सपोर्ट करतील. मी गेल्यानंतर येतील हा अट्टाहास माझा नाही आहे. ते कुठून तरी परमेश्वर पाठवेल आणि आय विल बी आउट ऑफ दिस. हे आय विश की तुमची सर्व इच्छा पूर्ण यस. हो, तुमची सगळी संकट दूर हो आणि पुन्हा पण नव्याने तो सूर बसू मी दे. एक तुम्हाला सांगतो, हे आर्थिक दुःख, पण आनंद कशात आहे? आज माझी फॅमिली दर 1 तासाने मला फोन करते. माझी पत्नी, माझी सून, माझी मुलगी, माझा जावई, ते काळजीत असतात. मुलगा, नातू माझा 12वी मध्ये आहे. मला बघा. वाटतं फर्स्ट टाइम तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल हो इतकं हो हो. बोलताना ऐकलंय. नातू तो इतका म्हणजे माझ्या आयुष्यात मी कॅल्क्युलेटरवर पण गणित चुकतो, पण नातू तोंडी असं गणितात हुशार आहे, सायन्समध्ये हुशार आहे. कदाचित काय वेगळं घडणार असेल आमच्या आयुष्यात. म्हणजे मला आणि तो इतका कमी बोलतो. अरे दैविक, किती मार्क मिळाले तुला? 75. मग फर्स्ट कोण आला? मीच. इतकं कमी बोलणारा आहे. नाही तर बडबड 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 काही नाही. तो हुशार आहे, सगळं आहे. तर आम्ही असं समजतो की एका बाजूने आहे ना, दुसऱ्या बाजूने आपल्याला हे आहे. तर दोन्ही मिळून एकत्र आम्ही डेफिनेटली पुढे येणार आणि वरती येणार. मला वाटतं आज आपल्या गप्पा इतक्या रंगल्यात, आपण 5 वाजल्यापासून हो. बोलतोय आणि रात्रीचे 10 वाजलेले अगदी, आहेत. अगदी. तर खूपच मला वाटतं आपल्याला पुन्हा भेटायला लागेल मी त्याच्यासाठी. पुन्हा भेटेन तेव्हा तुम्हाला हीच गोष्ट आता सांगितलेली वेगळं आणि आज किती लोकांनी आम्हाला ह्या काळामध्ये मदत केली आहे, किती लोकांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही काय लायकीचे आहोत ते. पण हे सगळ्यांच्या आयुष्यात होतं नाही का, मी काय एक्सक्लुझिव्ह हो, नाही. सगळ्यांच्या आयुष्यात होतं. हो, आणि दुसरी गोष्ट, जो कलाकार असतो, हाडाचा कलाकार असतो, तो कधीच संपत नाही. बस. त्याच्याकडे नवनवीन आणि आयडिया, कल्पना येत असतात. ह्या सगळ्या कोलॅप्सेबल पिरियड मध्ये मी क्लोज एन्काउंटर लिहिलंय, हिरवी पोटसेस लिहिलंय, ब्रेक के बाद लिहिलंय, थरार नावाचं नाटक लिहिलंय, बाल टूर आता मी केलं, मी डिरेक्ट करतोय, मी फेस्टिवल करतोय, मी माझा पुरुक्रमासारखे शो करतोय, मी सगळं करतोय. आम्ही थांबलेलो नाहीये आणि आता प्रवाही असणं. लेटेस्ट पुढचं येणारं नाटक किंवा चित्रपट कुठला आहे तुमचं? थरार म्हणून एक ऍडव्हेंचर स्टोरी आहे, हा. त्याच्यावर मी काम करतोय. आणि सिनेमे तुम्हाला सांगितलं तसं मला कमी बजेटचा उत्तम सिनेमा माझ्या डोक्यात आहे करायचा. निर्माता खुश राहायला पाहिजे, त्याला त्याची रिकव्हरीची अपेक्षा भंग होता कामा नये. आज रिकव्हरीचे एवढे आहेत ना, म्हणजे मला जर मुंबई गोवा रोडने आज रिपेरिंगच्या अवस्थेत असताना सुद्धा जर जायचं असेल तर मी सावधगिरी बाळगून जायला पाहिजे ना. तिथे गेल्यानंतर काय रे, किती ट्रॅफिक आणि किती काय. अरे ते आहे ना, तुम्ही कशाला रडता? तुम्ही तो प्रवास हा 13 तासाचा समजूनच जा. 8 तासात त्यांनी प्रॉमिस केलं म्हणून 8 तासात जायला तू कुठेतरी अडकाल, धडपडाल, मराल, पडाल. मी असा सिनेमा माझ्या डोक्यात आत्ता आहे की जो मराठी सिनेमाला, मराठी प्रेक्षकांना आवडेल, रिकव्हरी होईल आणि बजेटमध्ये कंट्रोल असेल, असा सिनेमा मी प्लॅन केलेला आहे आणि मी तो आता करणार आहे. बिग बजेट जेव्हा हमाल दे धमाल केला त्या काळामध्ये 12 लाखात सिनेमे होत होते आणि आमचा 16 ते 20 लाखात झाला. लोक अरे बापरे, वेड्यात काढलं होतं. पण ज्या काळात 25 लाखात सिनेमे होते त्या काळात मी भस्म 12 लाखात केलेलं आहे. त्यामुळे बजेट बरोबर कसं खेळायचं हे मला माहिती आहे. आणि मी अप्लाइड आर्टिस्ट असल्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ आर्ट म्हणजे आर्ट डायरेक्टर हा काय जादू करू शकतो हे मी माझ्या सिनेमात, नाटकात सगळीकडे दाखवलेलं आहे. मंडळी, हम्म. एकच मिनिट तुमच्याशी बोलणार आहे आता.
मला माझ्या सर्कलमध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेक जण मला सांगायचे, की आम्हाला चित्रपट बनवायचा आहे, चित्रपट बनवायचं सांग ना, कसं करता येईल? तर मी हे चॅनल, यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागे हाच हेतू होता, की मी सगळ्यांना एक यातली माहिती सांगेन. एकेकाला सांगण्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना मी बोलवते, त्यांच्याशी गप्पा मारते आणि साधारण एक चित्रपट बनवायचा असेल, तर काय खर्च येईल किंवा काय करायला लागेल? एक गाणं बनवायचं असेल, तर प्रथम त्याची काव्यरचना कोणीतरी करेल, त्याला म्युझिक कोणतरी दिले, मग एक गायक आणायला लागतो. एक गाणं बनवण्यास साधारण एवढा खर्च येतो. तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर त्याच्यात 4-5 गाणी असतील तर हा खर्च येईल. असं प्रत्येक याच्यातली थोडी माहिती देत असते. आज तुम्ही पुरू सर इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलंय, आता तुम्हाला सगळ्यांना चित्रपट बनवायची इच्छा आहे. स्पेशली माझ्या फ्रेंड सर्कल मला अनेक म्हणतात, तू बनवत असेल तर आम्ही देतो पैसे, तू चित्रपट पण तू असली पाहिजे त्याच्यात. तर मला तर सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नसतं. आत्ता तुम्ही ऐकलंय यांच्याकडे किती स्क्रिप्ट अजून आहेत आणि त्या सगळ्या किती बजेटमध्ये होणार. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की मला फोन करा किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला चित्रपट निर्माता होता येईल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्यासाठी एवढं अपील केलं. मी तुम्हाला मगाशी बोललो ना, नाही, खरंच सांगते. अहो, माझ्याकडे इतके पेपरवर माझे सिनेमा, ऐका, मित्रमैत्रिणी आहेत. सिनेमा पेपरवर होतो. पहिली लाईन तुमची जर अशी असेल की नायक विमानातून उतरतो, न्यूयॉर्क एअरपोर्टवर त्याला न्यायला एक लिमोझिन येते आणि तो एका 5 स्टार हॉटेल. झालं ना तुमचं. इथे 3 लाईन मध्ये किती बजेट झालं तुमचं. पण तुमचा नायक कोकणातल्या एसटीतून खेडेगावात उतरतो, एक बैलगाडी त्याला न्यायला येते आणि तो त्याच्या घरी जाऊन पोहोचतो. किती बजेट झालं. म्हणजे निसर्ग सौंदर्यासकट तुमचा नायक. मला काय म्हणायचंय, तुम्हाला जेव्हा न्यूयॉर्कची गोष्ट दाखवायची तेव्हा तुमच्याकडे तेवढं अंथरुण पाहिजे. आज तर सहज शक्य आहे तुम्हाला न्यूयॉर्क दाखवणं किंवा हा, मग पैसे ते न एआय खर्च मुळे, करता. ते AI एआय मुळे मुळे. तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा ते आर्टिफिशियलच होणार ना. एआय ला हो, खर्च आहे आज. हो. अजून ते म्हणजे ऍप पूर्वी डाऊन काढायला लागतात. जसं नाही, 16 रुपये पर मिनिट मोबाईल इंडियात आला तेव्हा लोक, आजही काही लोकांना सवय झाली मिस कॉल द्यायची, बिल येईल म्हणून. तर एआयचं अजून डोक्यातून बजेट जायला वेळ लागेल. वेळ लागेल. आता आहे त्या बजेटमध्ये सिनेमा करताना लोक रडतायत. तर एआयच्या बजेटचं फारच म्हणजे गंमतच आहे ती सगळी. त्यामुळे तो विचार, बजेटचा विचार करून सिनेमा केलात, रिकव्हरीचा विचार करून सिनेमा केलात, कधीच रिकव्हरी होणार नाही. ते सिनेमा हे क्षेत्र असं आहे ना की तुम्हाला इथून ते आलं पाहिजे. ते फाईन आर्ट म्हणून केलं तर ते कमर्शियल आर्ट म्हणून तुम्ही झालं. तुम्ही, मी अभी मैं शोले बनत आहो, जीपीसीपीने पण ते केलं नाही. त्याने एक शक्यच सिनेमा नाही. केला आणि तो चालला. अरे अरे हे कैसे हो गया, असं ते आजही म्हणतात. हमको नहीं मालूम था इतना हिट हो जाएगा. कोणी म्हटलंय, कोणी सांगितलं आजपर्यंत. प्रत्येक सिनेमा आपलं नशीब नशीब घेऊन घेऊन येतं. येतो. त्यामुळे हे तर नशिबाचं तर आणखी वेगळं आहे. पण त्याच्या म्हणजे सरस्वतीच्या मागे लक्ष्मी येते हे सूत्र आहे. ती खरी गोष्ट. एकटी येतच नाही. लक्ष्मी एकटी कुठेतरी जाऊन तुमच्या घरी नाही, ती सरस्वतीच्या मागे येते, गणपती कोणाच्या तरी मागे येते की जो प्रतिभावान आहे. तर ती प्रतिभा तुमची त्या काळात क्लिक झाली पाहिजे. ते बरोबर 2 बाण जुळलं एकमेकांना लागून पाहिजे. त्याच्यातून ठिणगी उठली पाहिजे. ती ठिणगी परत परत उठेल याची गॅरंटी नसते. म्हणून आपण फार गॅरंटेड गोष्टीच्या मागे न लागता आपल्याला जे करायचंय त्याच्या मागे लागू, मग ते बजेटमध्ये. गुरुजी, आजकाल जे कंटेंट कंटेंट म्हटलं जातं त्याविषयी किंवा आजकालचं जे जनरेशन आहे त्याविषयी काय म्हणणं तुमचं? मला आजच्या जनरेशनचं प्रचंड कौतुक आहे. मी सगळे नवीन लोकांचे सिनेमे, नव्या दिग्दर्शकांची नाटकं, सिनेमे सगळं बघतो. त्यांना अप्रिशिएट करतो. म्हणजे कारण मला असं कुठेच वाटत नाही की अरे हे काय केलंय, आमच्या काळात का. आमचा काळ वगैरे हा आपल्या बरोबर असतो तो. आपण त्याच्याबरोबर आजच्या काळाबरोबर डेव्हलप व्हायला पाहिजे, मग ते सगळं आवडतं. नाहीतर मग आपण केवळ सल्लागाराच्या भूमिकेत, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे सल्ला देणे, त्याच्यासारखी सोपी गोष्ट नाहीये. त्या भूमिकेत कशासाठी जायचं. रसिकाच्या भूमिकेत सतत राहणं, अभ्यासू भूमिकेत सतत राहणं हे चांगलं आहे. त्यामुळे आजची जी जनरेशन आहे त्यांना इतकं सगळं सामाजिक अवेअरनेस सगळा बघायला मिळतो. त्याची प्रतिबिंब त्यांच्या ह्याच्यात येतात. ती आपण मॅच का करू शकत नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणं मला आवडतं. म्हणून मी जे थरार नाटक आहे ना, ते आजच्या तरुण पिढीला तरुण समोर पिढीला ठेवूनच समोर केलेलं आहे. ठेवून, प्लस त्यातली जी नायक नायिका आहेत ते आजच्या काळातली नायक नायिका आहेत.
त्यांची भाषा बोलण्याचा मी नाटकातून प्रयत्न केलेला आहे, त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्याचा नाटकातून प्रयत्न केलेला आहे. ते मला जास्त अपिलिंग वाटतं. मग त्यासाठी असं वाटतं एखादं नवीन नाटक बघितलं, अरे ही गोष्ट मिस झाली, हे आपण त्याच्यामध्ये करू. ह्याच्यासाठी माझी तयारी असते. त्यामुळे आजची पिढी प्रत्येक वेळेला नवीन पिढी जी येते ना, ती काहीतरी त्यातून घेऊन येते आणि तेच वरती राहतात. बाकी आजूबाजूला जे असतात ते खाली त्यांच्याकडे आपण फार लक्ष देत पण नाही ऑटोमॅटिकली. पण जे ब्रिलियंट आहेत, जे इथपर्यंत पोहोचतात, त्या सगळ्यांमध्ये राहायला, त्यांचा अप्रिशिएट करायला, बघायला मला खूप आवडतं आणि मी ते करत असतो सतत. म्हणून मी जे आता फेस्टिवलला सगळ्या नवीन डिरेक्टरचं म्हणजे ऑटोमॅटिकली ते सगळे आले आणि सगळ्यांशी माझा चांगला संपर्क आहे. ते मला त्यांच्याशी बोलायला आवडतं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला आवडतं, त्यांची मेकिंग काय आहे, काय पद्धतीचं त्यांना प्रोजेक्ट करतात, कसं वर्क करतात, हे क्युरिओसिटी मला सुद्धा आहे. तर माझ्या स्पॉन्सरने तुमच्यासाठी काही गिफ्ट्स पाठवलेत, ते मी तुम्हाला देते. अरे वा, खरंच. आणि विशेष म्हणजे ना, मी खूप पॉडकास्ट केलेले नाहीयेत, हा. दोन तीनच केलेत आणि ते सगळे इंटरेस्टिंग झाले, कारण विषय वेगळे होते. आज तुम्ही पण जे विषय निवडलेत किंवा जे प्रश्न विचारलेत ते फार कमी ठिकाणी त्याची उत्तरं मी दिलेली आहेत आणि तेवढी विस्तृत. याचं कारण मला एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल जो आदर होता इतकी वर्ष, एक खंबीरपणे निर्मिती क्षेत्रामध्ये तुम्ही वावरताय आणि त्याचा कुठे गवगाव करत नाही, त्याचा तुमच्यामध्ये लवलेस नसतो की बघा आम्ही बऱ्याच लोकांना ते दाखवायचं असतं, करायचं असतं. तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही तुमच्या ह्याने, तर ते त्याच्यामुळे कदाचित मी जास्त बोललो असेल किंवा. आणि गिफ्ट मिळणं हा सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आहे. हो, तुम्ही ते काही असू दे. तुमचे पॉडकास्ट बघताना मी नेहमी विचार की कधीतरी मला बोलवतील आणि आपल्याला पण एक गिफ्ट मिळेल. तर ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या एवढ्या दिलखुलास गप्पा तुम्ही मला बोलता केलं, कारण एवढं मी नाही कुठे कोणाशी बोलायला जात किंवा माझ्या प्रायव्हेट गप्पा मित्रांमध्ये असे भरपूर असतात. लोक मला म्हणजे त्याच्यासाठी माझा पूर्वक्रम कार्यक्रम त्याच्यातून निर्माण झाला की मला बोलायला आवडतं लोकांशी म्हणून. पण विनाकारण काहीतरी जाऊन बडबड कर वगैरे, हे जे आहे ना, याला एक सकारण तुम्ही त्याला एक छान असं कारण दिलं आणि ते प्रश्न पण छान होते. खरंच ह्या दोन्ही कॅमेरामन, तुमचं सगळं युनिट आणि हे असं अव्याहत चालू राहू दे. मी तर डेफिनेटली परत येणार. ते माझं सक्सेसचं सर्कल पूर्ण झाल्यानंतर येईन थँक्यू. आणि तेवढ्यासाठीच येईन. एक 10 मिनिटाचं आपण बोलून बाकी सगळं वेगळं परत बोलू. तर ते ती मजा आहे म्हणजे त्याच्यामध्ये. नाही, तुमच्यासारखी व्यक्ती आली आणि असे मला कॉम्प्लिमेंट मिळाले, खरंच मी खूप नाही, आभारी आहे. डेफिनेटली. कारण बघा, काही पॉडकास्टचे ना हेतू त्याची पॉप्युलरिटी मिळणं, त्याच्यातून बिझनेस मिळवणं आहे. तुमचा मला परत एक सांगावं की फाईन आर्टकडे जाणार आहे तुम्ही. 17 ठिकाणी बोलून झालेल्या गोष्टी नाही आहेत. तुमच्याकडे वैविध्य आहे, ते तुम्ही राखताय, हे महत्वाचं आहे. कारण तुमचा Thank you. उद्देशच मुळात हे आहे की मला हे करायचंय, बस. हे करायचं जेव्हा असतं ना, तीच खरं म्हणजे तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. याचं आमच्या गुरुने आम्हाला शिकवलेलं आहे. करते रहो, करना चाहिए और आखिर तक करो. थँक्यू, थँक्यू. हे डॉक्टर G.D. पोळ फाउंडेशन यांचं आयुर्वेदाचं हॉस्पिटल आहे अरे वा, आणि मेडिकल कॉलेज आहे. हा, तर हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, क्या बात आहे, मस्त. हर्बल टी आहे, हा, च्यवनप्राश आहे. हा. हे सर्व स्वतः त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, खूप कॉलेजमध्ये छान. बनवलं जातं. धन्यवाद. हे प्युअर ओरिजिन्स, हम्म. हे सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. खाऊ आहे थोडा, अच्छा. आणि असली लोणकडी तुपात बनवलेल्या सगळ्या गोष्टी असतात. तूप सुद्धा त्यांच्या स्वतःच्या फार्म मध्ये केलं अरे. जातं. बापरे, हे तुम्हाला एवढ्या सगळ्या गिफ्ट म्हणजे तुमचा टीआरपी भरपूर हो, दिसतोय. आहे, आवडतं. हे लाडू हा, आहेत जास्तीत जास्त नाचणीचे, लोक जे बघितल्याशिवाय वेगवेगळ्या एवढ्या. गोष्टी आहेत. हा, अरे क्या बात आहे. वा. हे मला वाटतं खोबरेल तेल आहे, कोल्ड प्रेस ऑइल. वा, माझ्या घरचे सगळे खुश होतील. हो. अनिताला आयुर्वेदाचं प्रचंड हो knowledge. ना? ती ऑलमोस्ट हा. डॉक्टर आहे. हे त्यांचं स्वतःचं फार्म आहे. हम्म. तिथे सगळ्या ह्या गोष्टी तिथेच केल्या जातात. भाज्या वगैरे अनेक गोष्टी अच्छा. तुम्हाला हे सगळं ऑनलाईन मिळतं. आता हे
सिरो नावाचे प्रोडक्ट आहेत. हम्म. हे एकेका प्रोडक्टची किंमत 4 ते 5,000 आहे. अमेरिकन प्रोडक्ट आहे ते. बापरे. आणि सिरो कंपनीने इथे इंडियात आणून त्याचे अनालिसिस केले आणि आपल्याकडे हे प्रॉडक्ट बनवले जातात आणि इथे ह्याची किंमत 400 ते 500 रुपये आहे. अरे हा. असे जवळजवळ 250-300 प्रॉडक्ट या कंपनीचे आहेत. त्यांनी तुमच्यासाठी हे 5 प्रॉडक्ट क्या पाठवलेले बात आहेत आहे, आणि धन्यवाद. प्रत्येक लिहिलेले आहे कुठले प्रॉडक्ट कशावरती आहेत ते. थँक्यू व्हेरी मच. बिन फ्रे काय सिरो सिरो सिरो. CERO. धन्यवाद सिरो. त्यानंतर आत्ता त्याचं माझ्याकडे हे नाहीये. हं. डॉक्टर संदेश मयेकर आणि डॉक्टर शिवानी मयेकर डेंटिस्ट, त्यांचं डेंटल क्लिनिक आहे. त्यांनी तुम्हाला 1 वर्षासाठी डेंटल ट्रीटमेंट फ्री दिलेली आहे. क्या बात आहे. मग आता आणि अक्रोड खायला हरकत नाही. हो. आणि हे आंबे आहेत आमच्या शेतातले, ते खास मी तुम्हाला दिले. क्या बात आहे. वाव. धन्यवाद. हे डॉक्टर मयेकरांचं पुस्तक आहे. त्यात ओरल हेल्थच्या विषयी सगळी माहिती आहे. ओके. हे त्यांनी तुमच्यासाठी पाठवलं. डॉक्टर शिवानी मयेकर राव. होय. डॉक्टर मयेकर. लता मंगेशकरांची प्रस्तावना आहे. क्या बात. हो. छान. थँक्यू व्हेरी मच. आणि आणि तुम्ही इकडे आलात, इतका वेळ तुमचा दिलात त्याबद्दल धन्यवाद. उलट तुम्ही मला बोलवून एवढी संधी दिली, तेवढ्या सगळे गिफ्ट दिल्यात आणि इतकं छान प्रश्न विचारलेत. तुमच्या ह्या पॉडकास्टला खूप खूप यश मिळो. मी सर्व रसिकांना विनंती करतो की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून त्याचे मेंबर व्हा आणि शेअर करा. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत पोहोचेल आणि ह्या चॅनलला अजून हुरूप मिळेल की असं. आणि इथे येणाऱ्या पुढच्या सभासदाला अशा पद्धतीचे छान छान गिफ्ट्स मिळतील, हे त्याचं एक खास आकर्षण आहे. धन्यवाद. परत भेटूया निश्चितपणे.